मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 मिरच्या टाकलेल्या आहेत, 4-5 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. आता मी तुम्हाला सांगते आपण बनवतो आहे काय. तर आपण बनवतो आहे इथे अळूच्या वड्याची तयारी चालली होती, त्याचीच ही रेसिपी आहे. बारीक आपल्याला करायचं नाही, दरदरीतच ठेवायचं आहे बघा, मिरची आणि लसणीचं वाटण. त्यानंतर आता बाउलमध्ये ना मी इथे बेसन घेते. आता मी पाण्याची एकच जुडी आणली होती अळूच्या पाण्याची, छान धुवून सुकवून घेतलेलं आहे. त्यानंतर बेसन टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आता क्वांटिटीनुसार कमी जास्त होऊ शकतं हे बघा. बेसन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये ॲड करते धणे पावडर ॲड करते. ह्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा टाकलेला आहे मी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकते हळद टाकणार आहे ॲड हे बघा. त्यानंतर टाकणार आहे घरगुती साठवणीतला मसाला ॲड करणार आहे, अर्धा चमचा किंवा 1 चमचा टाकला तुमच्या चवीनुसार टाकू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करते आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करायचा आपल्याला जे पांढरं तीळ असतं ना ते टाकायचं आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा आणि हाताला ना चोळून मग आपल्याला टाकायचं आहे. त्याच्याने एक छान असा फ्लेवर येतो, नक्की टाकून बघा. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे बघा, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता जे आपण वाटून घेतलं होतं मिरची आणि लसूणचं ते बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं, म्हणजे काय होईल आपल्याला एक्स्ट्राचं पाणी पण यूज होणार नाही आणि आपलं जे हे वाटण आहे ना हे पण छान मिक्स होऊन जाणार आपल्या पिठामध्ये. तर शक्यतो मी असंच करते, जेणेकरून काय होतं पाणी पण बरोबर होतं आणि एक्स्ट्राचं पाणीसुद्धा वापरलं जात नाही. त्यानंतर आता ते टाकण्याआधी ह्याच्यामध्ये लिंबू ॲड करायचं आहे. त्यामध्ये अर्धा लिंबू ॲड करणार आहे मी. लिंबूने पण काय होतं थोडंसं तिखटपणा जो असतो ना तो थोडा हलकासा कमी होतो. आणि आता लिंबू पिळताना ना त्याची बी पडणार नाही ह्याची एवढी काळजी घ्या, कारण काय होतं जर बी एखादी पडली आणि आपलं लक्ष नसलं ना तर ती खाताना ना एकदम कडवटपणा लागेल आणि त्याची पूर्ण टेस्ट खराब होईल. त्यामुळे शक्यतो म्हणजे लिंबू पिळताना ना बी पडू नये ह्याची म्हणजे काळजीच घ्या असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा लिंबू छान असं पिळून घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अर्धा लिंबू घेतलेला आहे, पिळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता ना आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे हळूहळू आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मी हाताच्या साहाय्याने आधी करून घेते मिक्स. त्याच्यानंतर आता ना काय होतं ते आपल्या हाताने ना ते गुठळ्या जात नाहीत, त्यामुळे आपल्याला विस्क असतो ना आपण जे अंडं वगैरे फेटतो त्याच्याने आपल्याला करायचं आहे बघा. त्याच्याने काय होतं ते पीठ पण छान मळलं जातं. तर स्टार्टिंगला माझ्याने मी पटपट करत होती घाईघाईमध्ये, कारण मला बरीच अशी कामं होती, पटापट करायचं होतं, त्यामुळे माझ्या घाईघाईच्या गडबडीमध्ये ना माझ्याकडून थोडंसं सांडलं. पण तुम्ही शक्यतो माझ्यासारखी घाई गडबड करू नका. त्याचप्रमाणे बघा इथे मी इथं चाळणी घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेते आणि इथे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता आपण अळूच्या पानांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पुसून घेतलेलं आहे. आता हे पीठ जे बनवलेलं आहे ते अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक पानावर लावून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पीठ आपल्याला ठेवायचं नाही आहे, अशाच प्रकारे आपल्याला पातळसर करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं करून घ्यायचं आहे बघा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आहे ना असं आपल्याला नीट करून घ्यायचं आहे आणि ह्याला फोल्ड करून आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे. बघा दुसरं मी करून घेते. बघा आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. हे बघा 5च पानं होती, मोजून मी म्हटलं ना तुम्हाला मी एकच जुडी आणली होती, त्याच्याच त्या अळूच्या वड्याच्या बनवत होती. तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते. खूप इझी रेसिपी आहे, अर्धा तास लागतो ह्या रेसिपीला पूर्ण बनेपर्यंत, पण खायला खूप छान लागते, अप्रतिम लागते, कुरकुरीत लागते. नक्कीच करून बघा तुम्ही. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या. बघा मी अळूच्या वड्या छान अशा शिजवून घेतलेल्या आहे. आता मी तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते आपल्या अळूच्या वड्या कशा झालेल्या आहेत. 2च मी म्हटल्याप्रमाणे 2 अळूच्या वड्यांचा आपण बनवलेला आहे. त्यानंतर इथे बघा मी तुम्हाला कापून दाखवते. खूप आणि शिजलेल्या आहेत, पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. बघा किती छान असं कट होत आहे, म्हणजे आपल्या अळूच्या वड्या छान झालेल्या आहेत. हे बघा तेल ठेवलेलं आहे साईड बाय साईड. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये तळूनसुद्धा दाखवते की कशा होत आहेत. हे बघा तेलामध्ये ना मस्त असे सोडून घ्यायच्यात आणि ह्याला ना स्लो गॅसवरच मस्त कुरकुरीत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अशा ना करून घ्यायच्यात. मस्त झालेल्या होत्या, नक्की करून बघा. हे बघा आणि गणपतीमध्ये तर ह्या रेसिपी ना आमच्याकडे होतच असतात, कारण गणपतीमध्ये देवाला
काय दाखवायचं आणि ह्या सगळ्या रेसिपी येतात. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.